नमस्कार. पास TET 2025 या यूट्यूब चॅनलवर मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण मराठी विषयातील TET पेपर 1 किंवा 2साठी उपयुक्त असणारे 2 घटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यातील एक आहे विरामचिन्हे. चला तर मग सुरुवात करूया. तर विरामचिन्हे हा एक असा टॉपिक आहे की जो पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हींसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि याचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर 1 मार्क तुमचा निश्चित होईल परीक्षेमध्ये. तर बघा, पूर्णविराम हे पहिले चिन्ह आहे जे तुम्हाला इथे दिसत आहे. पूर्णविराम हा विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ, तो घरी गेला. पण जर दुसरं चिन्ह बघितलं तर अर्धविराम, जे की एक टिंब आणि कॉमासारखं तुम्हाला दिसते. तर अर्धविराम हा 2 छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असताना वापरला जातो. उदाहरणार्थ, ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही. तिसरा आहे स्वल्पविराम. तो सर्वांना माहिती आहे की स्वल्पविराम हा एकाच जातीचे अनेक शब्द जर लागोपाठ आले तर ते दाखवण्यासाठी वापरला जातो. त्यानंतर आहे अपूर्णविराम. अपूर्णविराम जो आहे, जे 2 डॉट तुम्हाला समोर दिसतात, ते वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असेल तर वापरले जातात. उदाहरणार्थ, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यानंतर अपूर्णविराम आणि पुढे मग संख्या 1, 8, 14, 27 काय असेल ते. 5वा आहे प्रश्नचिन्ह. तर हे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी वापरले जाते. उदाहरणार्थ, तू केव्हा आलास. त्यानंतर आहे उद्गारवाचक चिन्ह. एखाद्याच्या उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी, उदाहरणार्थ अरे रे, वा वा, शाबास, हे उद्गार चिन्ह वापरले जाते. त्यानंतर आहे अवतरण चिन्ह. जर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवायचे असतील तर दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं आणि जर एकेरी अवतरण चिन्ह असेल तर ते एखाद्या शब्दावर जर आपल्याला जोर द्यायचा असेल आणि बोलायचं असेल तर, उदाहरणार्थ, मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात, तर वर्णाला आपण एकेरी अवतरण चिन्ह देणार. त्यानंतर आहे संयोग चिन्ह. 2 शब्द जोडताना हे संयोग चिन्ह वापरलं जातं. उदाहरणार्थ आपण बघितलं तर विद्यार्थी भांडार, प्रेमविवाह. आणि सगळ्यात शेवटी आहे अपसारण चिन्ह. अपसारण चिन्ह हे बोलता बोलता विचारमालिका जर तुटली तर तिथे वापरलं जातं. उदाहरणार्थ, मी तिथे गेलो पण, आणि त्यानंतर अपसारण चिन्ह. किंवा जर तुम्हाला एखाद्या मुद्द्याचं स्पष्टीकरण द्यायचं असेल तर हे चिन्ह वापरले जाते, अपसारण चिन्ह. नक्की या विरामचिन्हांचा अभ्यास करा. थँक्यू.